हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026, शैलिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो, आजचे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. दुपारी 1 वाजून 41 मिनिटानंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शोभन योग आहे. सायंकाळी 4 वाजून 56 मिनिटानंतर अतिगंड योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. रात्री 7 वाजून 40 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या जन्मकुंडलीतील शनीची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला या साडेसातीचा त्रास होऊ शकतो. तो कमी करायचा असेल तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. आणि शुभ स्थितीमध्ये असेल तर मग आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 16 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या मंगळ अस्तंगत आहे 10 नोव्हेंबरपासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबरपासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी 2026 पासून हा अस्तंगत झालेला आहे. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा वक्री आहे 11 नोव्हेंबरपासून. मित्रांनो, हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत आपल्या जन्मकुंडलीच्या द्वारे, हे देखील ज्योतिषी आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभोराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभावदी षष्ठी संवत्सराणामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे भृगुवासरी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे शोभन योगे विष्टिकरणे सप्तमी शोभतितो वीरगोत्रात उत्पन्न में कड़प मोह पात दुर्तक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताली संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1 वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीत त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 10, 11 आणि 12. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासात नाही. आता बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12, जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 11 आणि 12, गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 10 आणि 11. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी 4 फेब्रुवारी, विवाह करण्यासाठी 3 फेब्रुवारी, वास्तुशांती करण्यासाठी 6 फेब्रुवारी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी 4 फेब्रुवारी आणि देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 6 फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो.
या मधल्या काळामध्ये शुक्र ग्रहाचा अस्त आहे, जो शुक्र या विधींचा कारक ग्रह आहे मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्ध नाही मित्रांनो. 3 विशेषमध्ये मित्रांनो रात्री 7:40 पर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहूच्या अंडर असल्यामुळे अशुभ योग आहे मित्रांनो. या वेळेपर्यंत जर आपण शक्यतो महत्वाचे किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. जे रेग्युलर आहेत तीच कामे करावी मित्रांनो. सप्तमी श्राद्ध कर्म देखील आहे. या तिथीवर जर आपल्याशी संबंधित कोणी नात्यामध्ये परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे साध्य कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हा आपली ही सेवा, पितर सेवा जी आहे ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे जे रेग्युलर आपण करतात होम यज्ञ तेच आपल्याला करायचे आहेत. नव्याने आपल्याला काही सुरुवात करता येणार नाही मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. म्हणून आपण शक्यतो या 1.5 तासाच्या काळात महत्त्वाची किंवा विशेष कामे टाळावीत, ती करू नये. रेग्युलर आहे तीच करावी मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.